उपस्थित झाले त्यांचंही आपण स्वागत करतोय. विलास विलास गणपती बाप्पा मोरया. आपल्या कार्यालयाचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवा. नाही म्हणजे तुम्हाला नाही घेत ना, बरं घेतो. असेल तर लागेल. बरेच म्हणजे राजेश पाटील, क्षितिज, बळीराम जाधव, आपले माजी महापौर सगळेच उपस्थित होते. तिकडे जोरात मिटिंग, एकंदरीत वातावरण बघितलं. म्हणजे मला वाटलं ऑफिसचं उद्घाटन एक 5-15 लोक असतील, आपण जायचं. आणि हेमंत मात्रेंनी आग्रह धरला, नाही आज हेमंत बरं झालं बोलवलं मला, नाही किमान कार्यकर्त्यांना भेटण्याचा योग आला. बरोबर आहे. आणि तुम्ही बराच वेळ इकडे थांबले असतील. मी तुम्हाला एकच सांगतो, यांचा अहवाल बघितलाय का? काहीतरी काल अहवाल प्रसिद्ध केलाय, 1 वर्ष 1 महिन्याचा. बघितलाय का कोणी अहवाल? बघा बघा जरा. जी आपण केलेली कामं आहेत ना ती त्यांच्या अहवालात आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मिळत. नशीब द्वारकेत तीच मंदिर नाही टाकलं. मोफत, ते पण महिलांकरता. तुम्ही माझ्या बायकोला विचारलं का आपण काही तिकीट लावलंय का तेवढा? चांगलं आहे. या हिशोबाने देवदर्शन तर घडते. कालचा वर्षाचा अहवाल नशिबाने द्वारकाधीश मंदिर नाही मिळत त्याच्यात, नाही तर ते पण टाकलं असतं आम्ही बनवलंय म्हणून. त्याला यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही मिळत. जी आपण पास केलेली कामं ते मार्गी लावू शकले नाहीत. वर्षभरात राज्य यांचं, सरकार यांचं जी धमबाग लागते ती यांच्यात धम्मक किती. आणि उमेदवाराचा तर आनंदच आहे यांच्याकडे. सगळे आपल्याकडून उसने घेत आहेत, उसनवारी चालू आहे. ह्याच्यातले राहतील किती, तिला घरी किती राहतील हे पण बघायला लागेल. काय माहित नाही 16 तारखेला परत येण्याची लाईन किती लागते ती. सगीर भाई आश्चर्य लगा की म्हटले ना, आपण जोरात राहायचंय. इकडे उमेदवार किती रे इच्छुक? हेमंत शेठ इच्छुक. सगळ्या 19 जे काय असतील त्या सगळ्यांना विनंती, तुम्ही आपापसात बसा. म्हात्रे साहेब, जगीरबाई, तुम्ही सगळे सिनियर मंडळी यांनी एकत्र घेऊन बसा उद्याच्या उद्या. नाही तर शेवटी मी निर्णय घेईन.
आणि सगळ्या 19 जणांसाठी उद्या सगळ्या तुम्ही एकत्र बसा, पुढे मागे करा. तुम्हीच जर तुमची 4 नावं दिली तर ती 4 नावं इकडे डिक्लेअर करून टाका फायनल. त्याच्यामध्ये मी बदल करणार नाही. तुम्ही जर एकमताने असे उमेदवार दिले तर ते उमेदवार हे माझे. शेवटी आपल्या इकडे कोणती गटबजी नसते का हा आप्पाचा गट, हा नानाचा, हा दादाचा, हा राजेश पाटलाचा, हा बळीराम, अजिबात नाही. आपण सगळे एक. त्याच्यामुळे जे उमेदवार आहेत ते सगळे माझे आहेत उमेदवार. इच्छुक आहेत ते पण माझे आहेत. तुम्हीच तुमचं एकमत केलं तर माझ्यावर मेहरबानी होईल. बाकी पुढे भविष्यात कामं करण्याचं आमच्यावर सोडा. आम्ही बाहेर असलो तरी कामं कशी करून घ्यायची ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्याच्यामुळे पुढचे कामाचं आवश्यक असलेल्या गोष्टींची कामं असतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण आता कार्यकर्ते पेटून उठलेले आहात. असा तुमचा मोठा चांगला ठेवून द्या आणि पुन्हा एकदा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीमागे उभे राहून आपली शक्ती केंद्र कशी आहे हे लक्षात ठेवूनच आपल्याला काम करायचं आहे. तर बाकीचं मी काही बोलत नाही कारण वेळ झालेला आहे. आपल्याला येते 2 शब्द सांगायचे त्यामुळे शबीरबाई आपल्याला मी विनंती करतो की शबीरबाई आपले मोठे कोण बोलणार आहे का? कोण बोलणार नसेल सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही बोला म्हणून. शबीरबाई